प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित शिंदे पाटील चषक सामन्याच्या माध्यमातून येवलेकरांना आणि क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे. स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात रात्रीच्या प्रकाशझोतात खेळल्या जाणाऱ्या मैदानावर जय्यत तयारी सुरू असून महाराष्ट्रासह परराज्यातील नामवंत खेळाडूंचा खेळ येवलेकरांना पाहायला मिळणार आहे. 14 एप्रिलपासून या क्रिकेट सामन्याची सुरुवात होणार असून आज युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते नारळ फोडून मैदानाची पूजा करण्यात आली. लीग पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यात एकूण 32 संघांचा समावेश असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यासाठी अद्ययावत असे मैदान तयार केले जात असून शिंदे पाटील चषक म्हणजे सामाजिक एकता आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरले आहे. यावर्षी हे क्रिकेटचे 7वे पर्व गाजणार असून येवले शहर तसेच परिसरातील क्रिकेट शौकीनांना क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. यामुळे पुन्हा एकदा येवलेकरांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शहा, येवला. या ठिकाणी शिंदे पाटील फाउंडेशनतर्फे डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं जे भव्य दिवस स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्ताने आज पायाभूत सुविधांचं उद्घाटन करण्यासाठी आज अनेक मान्यवर उपस्थित राहिले. आज टुर्नामेंटची एक प्रकारे सुरुवातच झालेली आहे. या शिंदे पाटील फाउंडेशनचे टुर्नामेंटचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे, शिवसेना गटनेते, नगरसेवक गणेशभाऊ शिंदे, तसेच संपूर्ण शिंदे पाटील फाउंडेशन, अनेक मित्रमंडळ, परिवार, येवल्यातील सर्व नागरिक या स्पर्धेला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. आणि सदर टुर्नामेंट ही तारीख 14 ते 23पर्यंत राहणार आहे. अनेक भारतातील, पूर्ण भारतभरातील अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय काही खेळाडू देखील आपल्याला पाहायला भेटतील. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील उत्तर महाराष्ट्रातली 1 नंबरची टुर्नामेंट म्हणून प्रसिद्ध आहे. शिंदे पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित ही जी क्रिकेट स्पर्धा आहे, या स्पर्धेत खेळण्यासाठी अनेक खेळाडू उत्सुक असतात. आणि सदर टुर्नामेंट ही अतिशय मी अतिशयोक्ती नाही करत, परंतु ही टुर्नामेंट जिंकून आपलं नावलौकिक करण्यासाठी भारतातील खेळाडू उत्सुक असतात. सदर टुर्नामेंट ही फक्त एक टुर्नामेंट म्हणून नसून तर एक जवळजवळ 101 लोकांना इथं गोरगरीब लोकांना किराणाचं वाटप करण्यात येतं. आलेल्या खेळाडूंचं जेवणाची व्यवस्था करण्यात येते, त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येते. सदर टुर्नामेंट भरवण्याचा उद्देश की येवल्यातील लोकांना कुणी बाहेर जाऊन मॅचेस पाहू शकत नाही, IPLला जाऊ शकत नाही, असे गोरगरीब जनता असू, नाही तर पैशावाले लोक असू, नाही तर कोणतेही लोक असू, त्या सर्वांना इथं IPL दर्जाचा आनंद या YPL या शिंदे पाटील फाउंडेशनमध्ये मिळणार आहे. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिंदे पाटील फाउंडेशनच्या वतीने पर्व 7वं या क्रिकेट टुर्नामेंटचा उद्घाटनाचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात आला. नारळ वाढून या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलेलं आहे. येवला शहरातील सर्वच मान्यवर आणि सर्वच पक्ष या ठिकाणी यांचा सहभाग होता. भाजपचे सगळे पदाधिकारी होते, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी होते, इतरही पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी आले. त्याचबरोबर व्यापारी देखील या कार्यक्रमाला आले होते. कारण शिंदे पाटील फाउंडेशन म्हटलं आणि या फाउंडेशनची क्रिकेट टुर्नामेंट म्हटलं की ही सार्वजनिक टुर्नामेंट असते. हा क्रिकेटचा महाउत्सव येवलेकरांसाठी समजला जातो. येवलेकर अतिशय आतुरतेने या टुर्नामेंटची वाट बघत असतात आणि या टुर्नामेंटची शोभा दिवसांदिवस ही वाढतच चालली आहे. कारण टुर्नामेंटच्या मालकाला, या स्पर्धेमध्ये जो जिंकणार आहे त्या मालकाला 4 व्हीलर देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या ठिकाणी खेळायला येणार आहेत. त्यांनी येवलेकरांना त्यांचा खेळ बघण्याचा आनंद घेता येणार आहे. इतकी सुंदर ही टुर्नामेंट आहे. आणि ते खेळाडू येतात त्यांचं आम्ही एक सेमिनार पण ठेवत असतो. येवल्यामध्ये जे मुलं खेळतात त्यांना मार्गदर्शन देखील ते करत असतात की कशा पद्धतीने इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट खेळलं जातं, याचं देखील मार्गदर्शन ते करत असतात. लाखोंचा बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. पहिलं बक्षीस 2 लाख रुपये त्या ठिकाणी असणार आहे आणि असे 4 बक्षीसं आपण या टुर्नामेंटच्या माध्यमातून देत आहोत. एवढंच नाही, सामाजिक कार्य म्हणून आमचे दादाभाई फिटर आहे, जे नेहमीच 300 परिवाराला आम्ही इथं जवळपास 1 महिन्याचा किराणा
या ठिकाणी दादाबाई फिट म्हणून देखील ही टुर्नामेंट बघण्यात येते, कारण शेवटी राजे रघुजी बाबांच्या वंशजांनी ही टुर्नामेंट भरवली आहे आणि त्यांनी ज्यावेळेस हे गाव बसवलं त्यावेळेस सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन हे गाव बसवलं आहे आणि त्यांचे वारसदार ही टुर्नामेंट भरवत आहेत. आमचे स्वर्गीय राजूभाऊ यांच्या प्रेरणा